नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कल्याणमधल्या एका विचित्र घटनेनं. कल्याणमधील मलंगड भागातली ही घटना आहे आणि तिथे तोकडे कपडे घातल्यामुळे काही तरुणींना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. कल्याणच्या मलंगडाच्या पायथ्याशी हे तरुणी फिरण्यासाठी गेलेले होते, मात्र त्याच वेळी तोकडे कपडे घातल्याचा आरोप ठेवून या मलंगडाच्या पायथ्याशी तरुणींना 6 ते 7 जणांनी बेदम अशी मारहाण केली. कल्याणच्या मलंगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींना झालेली ही बेदम मारहाण, ही मारहाण किती विचित्र होती हे आपल्याला दृश्यात दिसतंय. तोकडे कपडे घातल्याचं कारण देत यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. रविवारच्या संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हे नोंद करत आरोपींचा शोध सुरू केलाय. मात्र गुन्हे नोंद करण्यास सुद्धा उशीर लावल्याचा आरोप या तरुणींनी केलेला आहे. कल्याणच्या मलंगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेले हे काही तरुणी मात्र त्यांना 6 ते 7 जणांनी मारहाण केली, अतिशय बेदम मारहाण केली आहे. त्यांच्या अंगावरती बळ दिसतायत, व्रण दिसतायत या मारहाणीचे. आणि त्याचं कारण काय तर तोकडे कपडे घालून फिरण्यासाठी गेले म्हणून या आरोपाखाली की हा राग ठेवून 6 ते 7 जणांनी या मुलामुलींना मारहाण केली. हम हाजी मलंग गए थे कुछ 5-6 बजे। वहाँ पे हमने सिर्फ साइट सीइंग के लिए गए थे। हम वहाँ पे 5 मिनट रुकी तो बहुत बारिश आने लगी। मैं वहाँ पे कवर लेने के लिए एक शेड के नीचे गई तो वहाँ पे अचानक से 6 लोग डायरेक्टली मारना चालू किए, बहुत गाली देना चालू किए। मेरे फ्रेंड को पहले मारा, फिर ये मेरा बॉयफ्रेंड आया वहाँ से बाइक लेके, तो मेरा फ्रेंड और वो उसकी फ्रेंड वो दोनों भाग गए। फिर इसको मारना चालू किया, फिर इसको जब तक मार रहे थे फिर मेरे को पकड़ा, मेरे शॉर्ट्स खींचे, मेरा वीडियो निकाला, मेरे को डंडे से मारा, मेरे को हेलमेट जो नीचे गिर गया था उससे मारा, उनको कोई नीचे दारू की बोतल मिल गई थी उससे हम दोनों को फिर से बहुत कंटिन्यूसली मारते रहे, पर वो बोतल फूटी नहीं। फिर वहाँ से हम लोग भागे, उन लोग ने मेरे को बहुत सारे पीछे खींचने के टाइम पे जब हम लोग भाग रहे थे, गाड़ी चला भी रहे थे, तो वो लोग पीछे से खींच रहे थे, पीछे से टच कर रहे थे। जब मैं खड़ी भी थी वहाँ पे तो मैं कंटिन्यूसली यहाँ पे पेट पे, यहाँ पे ऐसे कंटिन्यूसली मेरे निशान भी है यहाँ पे हाथ पे। तो फिर वहाँ से हम लोग कैसे ना कैसे करके निकले वहाँ से। तो बाहर जब हम लोग पहुँचे तो फिर भी वो लोग हम लोग का पीछा कर रहे थे, पर हम गांव में किसी से हेल्प नहीं मांगी बिकॉज वी डिडंट ट्रस्ट एनीवन कि हम लोग किसी को ट्रस्ट करना चाहिए नहीं। बट वी डिडंट सी एनी ऑफिशियल दे। अगर हम बाहर गांव से बाहर अगर चौकी तक जाते तो एक वैन अगर हमें दिख जाती तो मे बी वी कुड हैव आस्क्ड देयर हेल्प, और हम लोग उनको बोलते कि आप अंदर हमारे साथ चलो, वो लोग वहाँ पे तभी पकड़े जा सकते थे। तर ही तरुणी ज्यांच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडला, मात्र या प्रकारानंतर न्यूज 18 लोकमतनं यावर काही सवाल उपस्थित केलेत. ते असे आहेत की पेहराव ठरवण्याचा अधिकार हा यांना कोणी दिला? किंवा मलंगड परिसर हा सर्वसामान्यांसाठी नाहीच का? कारण मलंगडाच्या पायथ्याशी जो काही प्रकार घडला मंगळवारी संध्याकाळी तर रविवारी संध्याकाळी ज्याच्या संदर्भात गुन्हा मंगळवारी दाखल झाला, त्यावरून न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेले सवाल. या समाजकंटकांवरती कारवाई कधी होणार? या समाजकंटकांना वेसण कोण घालणार? या पर्यटन स्थळी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे आणि सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन आता फिरायचं का? पर्यटन स्थळ मुलींसाठी सुरक्षित आहेत का? किंवा कोणत्या ठिकाणी कोणता पेहराव करून जायचं हे कोण ठरवणार? मलंगड परिसर हा सर्वसामान्यांसाठी नाही का? आणि या समाजकंटकांवरती कारवाई कधी होणार? हे असे अनेक सवाल न्यूज 18 लोकमतनं या प्रकारानंतर उपस्थित केलेत. दरम्यान याच प्रकरणी एसीपी विनायक नरळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरामध्ये 2 तरुणी आणि 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. या तरुणींनी तोकडे कपडे घातले होते आणि त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. एसीपी सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, काय सगळा प्रकार आहे आणि काय कारवाई आपण करतोय? हिललाईन पोलिसांच्या हद्दीतील हाजी मलंग परिसरामध्ये 1 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हाजी मलंग परिसरात सदर पीडित महिला आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी गेले असता काही तरुणांनी त्यांना मारहाण केली आणि विनयभंगाचा प्रकार केला अशी हकीकत सांगितली. त्याच्यावरून आपण हिललाईन पोलीस स्टेशनला CR नंबर 193/2021 IPC 354, 324, 506, 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींच्या शोधासाठी आपण पथक रवाना केलेले आहेत. सर, घटना झाल्यानंतर त्या तरुणी आणि तरुण या ठिकाणी पोलीस चौकीला आले होते, मात्र आपले जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी काही त्यांची फिर्याद घेतली नाही असं त्यांचा आरोप आहे. सदर घटना घडल्यानंतर नेवाळी चौकी येथे पीडित महिला आणि तिचे मित्र आले होते. तर घटनेच्या अनुषंगाने आपण तात्काळ त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आपण मेडिकल मेमो दिला होता आणि त्यांचे मित्र जे आहेत त्यांनाही आपण विचारणा केल्यानंतर ते नंतर येतो म्हणून सांगून गेले. तर त्यानंतर मेडिकल करून ते काय आपल्याकडे आले नाहीत, परंतु पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याचा फॉलोअप घेऊन त्यांनाच फोन करून बोलवून परत आपण स्वतःहून म्हणजे पोलिसांनी ॲक्टिव्हली काम केल्यामुळे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता आरोपीचा सुद्धा शोध घेत आहोत. काही ट्रेस झालेत का याच्यामध्ये सर आरोपी, आणि किती पथकं आपण रवाना केले त्यांच्या शोधासाठी? याच्यामध्ये आपण 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि CCTV सुद्धा आपण रूटवरचे चेक करून घेत आहोत. काय IPC वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि कोण हे सगळे लोक आहेत, काय ते माहिती मिळाली? स्केचेस वगैरे बनवलेत आपण? नाही, काल गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण ही कारवाई चालू केली. प्राथमिक अवस्थेत आहे. आपण त्या पद्धतीने सगळं चौकशी करून बाबी निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला नंतर कळून येईल. तर हा जो मलंगडचा परिसर आहे सर, सातत्याने या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात, काय सांगाल, काय आव्हान कराल एकंदरीत? सदरच्या घटना घडण्याच्या अनुषंगाने आम्ही नाकाबंदी लावत असतो, पेट्रोलिंग चालू असते. तसेच आम्ही लोकांना प्रबोधन करत असतो, मार्गदर्शन करत असतो की बऱ्याच वेळा पर्यटक या भागात येत असतात. त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही कारवाई केलेल्या आहेत. लोकांना हे सांगेल की अशा परिसरात काही घटना घडली तर तात्काळ आपण पोलिसांना द्यावं, आम्ही कायदेशीर कारवाई करू. तसेच अशी काही घटना घडली तर त्या अनुषंगाने काय काय उपाययोजना कराव्यात त्याबाबतसुद्धा आम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा याबाबत माहिती देत असतो. लोकांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करत असतो याबाबत. नक्कीच, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आता हे जे आरोपी आहेत यांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. आयडेंटिफिकेशन जरी झालं नसलं तर लवकरात लवकर या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन ACP सरांना दिले आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, नेवाळी, अंबरनाथ. तर एकूणच कल्याणमधल्या मलंगडाच्या पायथ्याशी घडलेला हा प्रकार न्यूज 18 लोकमतनं सुद्धा अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. कारण प्रकारच असा घडलाय की तोकडे कपडे घातल्याचा आरोप आणि त्या आरोपाखाली या तरुणींना 6 ते 7 जणांनी बेदम अशी मारहाण केली. या संदर्भात अधिक बोलूयात. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. तृप्तीजी, अतिशय भयंकर हा प्रकार आहे. म्हणजे कपडे कोणत्या ठिकाणी कोणते घालावेत याचा अधिकार या 6-7 जणांना कोणी दिला आणि ज्या आरोपाखाली त्यांनी मारहाण अतिशय अमानुष केली, तुम्ही जर दृश्य पाहत असाल तर अक्षरशः पाठीवरती व्रण उठलेले आहेत या मुलांच्या देखील आणि मुलींना देखील तशीच मारहाण. खरं तर ही बाब जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. कारण आपण पाहतोय की कुणी काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणी तोकडे कपडे घातले म्हणून जर कोणी अशा पद्धतीनं जर अमानुष मारहाण करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं ही घटना मी प्रवासात असल्यामुळे ती दृश्य पाहू शकत नाही, परंतु तृप्तीजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? संपर्क तुटतोय तृप्ती देसाई यांचा. मात्र कोणी कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे कोणी ठरवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मलंगडाच्या पायथ्याशी जो काही प्रकार घडला त्यावरून हेच घडलंय की 6 ते 7 जण तिथे आले किंवा 6 जण तिथे आले त्या तरुणींना सांगितल्याप्रमाणे आणि काही न बोलता, काही पूर्वकल्पना न देता फक्त मारहाण करायला सुरुवात झाली. का तर या मुलामुलींनी तोकडे कपडे घातलेले होते आणि या जर कारणास्तव मारहाण केलेली असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. रविवारी संध्याकाळी घडलेला हा प्रकार, मंगळवारी गुन्हे दाखल झाले. आता पोलिसांनी आरोग्य सेवा या तरुणांना आधी दिली आणि मग गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे. मात्र जे 6 जण ज्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे त्यांना मात्र अद्याप शोधण्यात काही यश आलेलं नाहीये किंवा त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाहीये. फक्त गुन्हा दाखल झालाय. मात्र अतिशय अमानुष अशी मारहाण या मुलांना देखील आणि मुलींना देखील केलेली आहे. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. मुस्लिम सत्यशोधक संघटनेचे शमशुद्दीन तांबोळी आपल्या सोबत आहेत. तांबोळीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. मात्र कल्याणच्या मलंगडाच्या पायथ्याशी घडलेला प्रकार हा तुमच्या देखील कानावर आलेलाच असेल. तोकडे कपडे घातले म्हणून केलेली ही मारहाण, त्यावरती तुमचं काय मत आहे? आपल्या न्यूज चॅलेंजच्या मार्फत ही बातमी तुम्ही लावून धरली त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये असेही स्वयंघोषित संस्कृती रक्षक निर्माण झालेले आहेत की ज्यांची दहशत
आपल्याला वारंवार समाजामध्ये दिसून येत असते. या मानसिकतेला दुसऱ्यांना सुद्धा एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपण कसे कपडे घालायचं आणि कुठे जायचं हे सुद्धा जो तो आपलं ठरवू शकतो. पण यांचे जे असे लावलेले जे चष्मे आहेत ते कधी उतरणार हा प्रश्न आहे. विकृत ही मानसिकता आहे आणि या घटनेमध्ये असंही दिसतंय की अगदी सुरुवातीलाच जे पीडित तरुणी आहे आणि सोबतची 2 मुलं आहेत त्यांनी पोलिसांची मदत घेण्यासाठी ते गेलेले होते, पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना हवी त्या पद्धतीची मदत दिल्याचं दिसत नाही. थोडीशी टाळाटाळ झालेलीही लक्षात येते. असं व्हायला नकोय. तर खरं म्हणजे हे पर्यटन स्थळ असेल की आजूबाजूला ही जी जागा आहेत अशा ठिकाणी काही सुरक्षा रक्षक वगैरे असू शकतात. तर आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने असं इथे आवाहन करतो पोलिसांना आणि आजूबाजूच्या लोकांना, नागरिकांना सुद्धा की असे प्रकार होणार नाहीत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र पुरोगामी लोकांचं राज्य आहे आणि महाराष्ट्रातून अशा जर घटना होत असतील तर ते निश्चितचपणे निषेधार्ह आहे. गुन्हेगारांना शोधून काढणं आणि त्यांच्यावरती शिक्षा लवकरात लवकर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या पद्धतीचं आवाहन या निमित्ताने मी करतो. बरं, त्यामुळे आणखी एक गोष्ट म्हणजे आता जर कुणाला असे कपडे घालणं पटत नसेल तर ते तुमच्या कुटुंबापुरतं किंवा तुमच्या समाजापुरतं ठेवणं ठीक आहे. मात्र ज्यांच्याशी आपली ओळख नाही, ज्यांना आपण ओळखत नाही, त्यांच्यावरती अशा प्रकारची बंधनं किंवा त्यातून असे प्रकार करणं हे खूप चुकीचं आहे. खरंच. आणि बाहेरचे आणि समाज कुठल्या कुठे जायला लागलेला आहे, किती पद्धतीने लोक प्रगत होत आहेत आणि व्यक्ती स्वातंत्र्यानुसार कुणाला हवं त्या पद्धतीने हे वागू शकतं. ते सुद्धा विधी निषेध असतील, किमान नैतिकता आहे त्याचं ते पालनही करत असतात. पण हे जे दहशतवाद ज्या पद्धतीने समाजामध्ये रुजवल्या जात आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. कोणीही असो, घरातले असो किंवा बाहेरचे असो, त्यांना ज्या पद्धतीने वागायचं आहे त्या पद्धतीचं समानता जी आहे, स्वातंत्र्य आहे ते अबाधित राखण्यामध्ये या समाजातील लोकांनी सुद्धा त्याची आदर केला पाहिजे. आणि अशा मानसिकतेला सुधारण्यासाठी पोलीस आणि कायदा यंत्रणेने सुद्धा अधिकाधिक शिक्षा केली पाहिजे. बरोबर. त्यामुळे थोडंसं थांबवते कारण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. तृप्तीजी, मगाशी आपण बोलत होतो याच विषयावरती, तुमचा आवाज नीट येत नव्हता, पण आता बोलू शकता. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. तोकडे कपडे घालण्याच्या प्रकरणावरनं जर असं झालं असेल तर आपण नेमकं कुठल्या राज्यामध्ये राहतोय? आपण जर पाहिलं तर आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मागच्या वेळी ड्रेस कोडच्या बाबतीत सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि आता ह्या ज्या घटना घडतायत, तोकडे कपडे घातल्यावरून जर अशा पद्धतीनं मारहाण करण्याचा प्रयत्न होतो, मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत मजल जाते, या आरोपींवर तातडीनं गुन्हा दाखल करून यांना अटक करणं गरजेचं आहे. आणि मग राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का नाही? कारण हा महिला सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि ही जी मानसिकता आहे ही विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत. आपण वारंवार सांगतोय की महिला ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत आणि अशी मानसिकता आपण सोशल मीडियावर पण पाहतो. कोणी महिला काम करत असतील तरी अशी मानसिकता पाहायला मिळते. आणि आता तर थेट त्यांना मारहाण करून कपडे फाडण्यापर्यंत जर अशी टवाळखोर मुलं करत असतील तर अशांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई झाली तरी इतरांना जरब बसेल. त्यामुळे ही विकृत मानसिकता ठेचून काढण्याचं काम आता सरकारचं आहे आणि महिला आपल्या राज्यातल्या कशा सुरक्षित झाल्या पाहिजे यासाठी तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. या गोष्टी ज्या पद्धतीने ही मारहाण आणि ज्या पद्धतीनं हा प्रकार झालेला आहे, आमच्या भूमाता ब्रिगेडच्या वतीनं त्याचा निषेध आहे आणि ही अत्यंत निंदनीय बाब आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. बरोबर. म्हणजे तृप्तीजी, तिथे महिलाच नाही तर त्यांच्या बरोबरची जी मुलं होती त्यांना सुद्धा अतिशय अमानुषपणे झालेली मारहाण आणि ते हतबल होते कारण समोरचे 6 जण होते आणि त्यांच्या समोर यांचा काही निभाव लागला नाही आणि हातात मिळेल त्या वस्तूनं मारहाण केलेली आहे. अगदी त्या मुलींना सुद्धा त्यांचा आपण बाईट आत्ता ऐकला. मात्र मलंगडाच्या पायथ्याशी अशी कुठे सूचना किंवा बोर्ड लिहिलेलं नाहीये की इथे तोकडे कपडे घालून येऊ नका किंवा अशाच पद्धतीचे कपडे घालून या. त्यामुळे त्यांची जी जबरदस्ती किंवा जो काही हे होतं ते बिलकुलच स्वीकारार्ह नाही. खरं तर आपण पाहिलं तर कुठे कसे कपडे घालावेत
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि त्या मुलींना मारहाण होते, तरुणांना मारहाण होते, अचानक टोळके येतात, काय पाहिजे ते हातामध्ये घेतात. मग आपण का गुंडगिरी जी आहे ती आपल्या राज्यामध्ये वाढतीये का? पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिल्यावर तातडीनं गुन्हे दाखल होत आहेत का? गुन्हे दाखल होत असून जर काही कारवाई होत नसेल तर असे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे पोलिसांचा जो आहे तो इथं महत्वाचं काम आहे की असे घटना घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि या तरुणांवर जे आहे ते तातडीनं गुन्हा दाखल कदाचित झालाही असेल गुन्हा दाखल, परंतु अशांना बेड्या ठोकून जे आहे ते आतमध्ये जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. तर असे प्रकार थांबू शकतात. ही विकृत मानसिकता जी आहे ती राज्यामध्ये थांबणं गरजेचं आहे. जी, तृप्ती देसाई आणि शमसुद्दीन तांबोळी दोघांचे धन्यवाद. तुम्ही या विषयावर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर जे काही कोणी स्वयंघोषित संस्कृती रक्षक असतील तर त्यांना हा कोणी अधिकार दिलेला नाहीये की कोणी कुठल्या ठिकाणी कसे कपडे घालून जाणं आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा अशी ट्रीटमेंट देणं. त्यामुळे या 6 जणांवरतीच काय तर बाकी ठिकाणी सुद्धा असं जर कोणी वागत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि तशी कारवाई झालीच पाहिजे अशी एकूणच मागणी होतीये. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेतोय. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, एखादी बातमी किंवा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल, तुम्ही प्रवासात असाल किंवा ऑफिसमध्ये, त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. मिळतात आणि जास्त ऑक्सिजन तयार करत असल्याचं समोर आलंय. विज्ञानातील हे सर्वात मोठं गूढ मानलं जातंय की पृथ्वी आता कमीत कमी ऑक्सिजन असलेल्या ग्रहावरून आपल्याकडे असलेल्या श्वासोच्छ्वासासाठी पूरक हवेकडे ते हा प्रवास नेमका कसा होता याचा अभ्यासही केला जातोय. पाकिस्तानमध्ये अजूनही सुरू असलेल्या लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. कराचीमध्ये नागरिकांनी लॉकडाऊन सुरू ठेवण्याला तीव्र विरोध केलाय. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निर्बंध शिथिल करण्याची आणि उद्योगधंदे आणि दुकानं सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ओरेगॉनमधल्या अग्निशमन दलाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत आणि याचा चांगला परिणाम अशासाठी दिसतोय कारण आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात या कर्मचाऱ्यांना यश आलंय. दुर्गम भागातल्या दक्षिण ओरेगॉनमधल्या बुटलेक आगीवर नियंत्रण रविवारी उशिरापर्यंत मिळवता आलंय आणि ते आहे तब्बल 84%. या भीषण आगीमुळे गेल्या 8 दिवसात जंगलातील 646 चौरस मैल क्षेत्र जळून खाक झालंय. 24 तासात विकेंडमध्ये शेकडो वेळा विजेचा पुरवठा खंडित झाला. 50 वेळा नव्यानं इथे आग लागण्याचे प्रकार घडत होते. मॅसेडोनियामध्ये गेल्या काही दिवसांपासून विचित्र हवामानाचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागतोय. उष्णतेची लाट कायम आहे आणि सातत्यानं थंड असणाऱ्या भागामध्ये ऊन पडल्यामुळे काही लोक सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी इथल्या उद्यानांमध्ये जात आहेत आणि काही जण नदीमध्ये देखील जाताना दिसतात. प्राणी संग्रहातील प्राणी देखील उच्च तापमानाशी आतापर्यंत झुंज देत होते. वर्षानुवर्षे इथल्या प्राण्यांना देखील थंड हवामानाची सवय आणि त्यामुळे इथल्या प्राण्यांनाही आता उष्णतेचा त्रास जाणवतोय. गेल्या काही दिवसात 40 अंशांच्या वर इकडचं तापमान गेलं होतं आणि अजूनही त्यात फारशी घट झालेली नाही. ग्रीसमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसतोय. आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लागणारी संसाधनं ही सुरक्षित करण्यासाठी सरकारनं झपाट्यानं यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. ग्रीस आणि आसपासच्या भागामध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हे आणखीन असंच कायम राहील अशी शक्यता आहे. विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तुर्कस्तानच्या जंगलांमध्ये अजूनही आग भडकलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि जवानांना मात्र हवं तसं यश इथे आलेलं दिसत नाही. स्काय न्यूजचं फुटेज आपण बघतोय. मोठ्या डोंगराळ भाग असलेल्या भागामध्ये आगीच्या भीषण ज्वाळांनी हा सगळा परिसर घेरलेला दिसतोय. वेगानं ही आग पसरत चालली आणि ग्रीसच्या आजूबाजूच्या अनेक देशांना या वातावरणात निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेचा आणि त्यामुळे वाढलेल्या जबरदस्त तापमानाचा फटका बसतोय. युरोपियन युनियनमध्ये जलवाहतुकीसाठी पूरक अशी विमानं आता आणखी सक्रिय झाली. त्यामुळे जंगलात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणं अग्निशमन दल करतायत आणि त्यामुळे त्यांना आता या विमानांची देखील मदत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग 6व्या दिवशी तुर्कस्तानच्या बीच रिसॉर्ट्सवर जंगलातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू ठेवलंय. इथल्या रहिवाशांना घरं रिकामी करण्यास भाग पाडल्यानंतर
काही गावाजवळ जंगलातून ज्वाळा सातत्यानं भडकत आहेत अशीच दृश्य सध्या दिसत आहेत. सलग 6व्या दिवशी तुर्कीच्या अग्निशमन दलांनी तुर्कीच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या जंगलांमधून भडकत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज दिली. जोरदार वारे आणि वाढलेल्या तापमानामुळे आतापर्यंत 8 जणांचा इथे मृत्यू झालाय. इथल्या गावामधल्या रहिवाशांना गावं आणि घरं सोडून बाहेर जावं लागलंय. सगळ्याच गावाला आगीनं अक्षरशः वेढलंय. बहुसंख्य घरं आगीच्या टप्प्यात आल्यानं प्रशासनानं तातडीनं ही घरं रिकामी केली आहेत. अनेकांनी घरं जनावरं गमावली आहेत आणि प्रचंड धुरामुळे इथे श्वास घ्यायला देखील अडचणी येत आहेत. आमची घरं जळतात, आमची जंगलं जळतात आणि आम्ही काहीही करू शकत नाही. बातमी लसीकरणासंदर्भातली 24 तासात 61,09,587 जणांचं लसीकरण झालंय. कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्यांची एकूण संख्या त्यामुळे 47,85,44,114 पर्यंत पोहोचू शकली. इतरही बातम्या बघणार आहोत. डेन्व्हरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत संसर्ग वाढण्याचा जिथे धोका अधिक आहे अशा सगळ्या कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लस देण्याचे आदेश देण्यात येतील अशी घोषणा महापौर हॅनकॉक यांनी सोमवारी केली. नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातले कर्मचारी या सगळ्यांना हे निर्देश प्रामुख्याने लागू असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारनं सोमवारी अखेर लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला. 70% ज्येष्ठ अमेरिकन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट सोमवारी पूर्ण झालंय. नव्या डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढतोय आणि देशभरात मास्क लावण्याबाबतही नवे नियम लागू करण्यात आलेत. 4 जुलैपर्यंत 70% लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट बायडन सरकारनं ठेवलेलं होतं. न्यूयॉर्क शहरातही लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचं महापौर बिल डी ब्लासिओ यांनी म्हटलंय. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. एक महत्त्वाची सूचना केली आहे. शहरात अजूनही कोरोना संपलेला नाही आणि त्यामुळे खबरदारी म्हणून जे कोणी शहरात येतील त्यांना लस घेतल्याचा पुरावा दाखवणं बंधनकारक आहे असं देखील ते म्हणाले. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत आणि महत्त्वाची बातमी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालंय. बॉक्सर लोवेलिना हिचं सुवर्ण पदकाचं स्वप्न मात्र भंगलं, पण भारताला तिनं 3रं कांस्य पदक मिळवून दिलंय. तुर्कस्तानच्या बुसेनाज हिच्या विरोधात लोवेलिनाला पराभव पत्करावा लागला. मात्र लोवेलिनाच्या झुंजीचं देशभरातून कौतुक होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलंय. तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय दुधाने यांनी. देश के लिए ब्रॉन्ज मेडल जीतने वाली देश की नई विजेता लोवेलिना हमारे साथ है. लोवेलिना, बहुत शुभकामनाएं. मैच हारा है, दिल जीता है, मेडल जीता है. थैंक यू. मैं आज मेडल मिला यहाँ पे, इसलिए तो खुश हूँ, लेकिन जितना मैंने सोचा था उतना नहीं हो पाया. इसके लिए थोड़ा दुखी भी हूँ. लेकिन मैं सोच रही हूँ कि नेक्स्ट टाइम में और भी मेडल लेके इंडिया का नाम रोशन करूँ. आज तुर्की के साथ मैच था. पहले मैच बहुत इजीली जीते, मगर आज बहुत मुश्किल हुआ, मगर फाइट तो हो गई बहुत बढ़िया. हाँ जी, जैसे मेरा आज का ओपोनेंट बहुत स्ट्रॉन्ग थी, तो फिर मैं उसके लिए स्ट्रेटजी बनाया था कैसे खेलना है, लेकिन जैसा सोचा था वैसा नहीं हो पाया, तो उसके लिए तो हाँ थोड़ा ख़राब लग रहा है. आपके लिए गांव में खास एक सड़क बनाई है, अब नई सड़क पे जाएंगी आप. हाँ जी, अच्छा लगेगा क्योंकि बहुत दिन घर नहीं गया, तो 1 साल ही होने वाला है. तो अभी नया रास्ते से घर जाऊंगी, तो बिल्कुल अच्छा ही है. एक्साइटेड हूँ. आपकी 2 सिस्टर थी, वो किक बॉक्सिंग करती थी. आज आपने एक बड़ी मुकाम हासिल किया है. क्या संदेश देंगे भारतीय खिलाड़ी को? भारतीय खिलाड़ी को संदेश तो हम अगर कुछ चीज़ सोच लेते हैं, ठान लेते हैं, तो वो बिल्कुल कर पाते हैं और हर कोई कर सकता है. तो मैं इतना ही कहना चाहती हूँ. खुद पे विश्वास रखना चाहिए. और आपके कोच को द्रोणाचार्य अवार्ड चाहिए, उसके बारे में? हाँ, मैं बस यही चाहती हूँ कि उनको द्रोणाचार्य अवार्ड मिलना है, संध्या गुरुंग मैडम को, क्योंकि आज तक एक वोमेन को हमारे बॉक्सिंग में नहीं मिला है. तो मैं चाहती हूँ की उनको द्रोणाचार्य अवार्ड मिले. वो डिझर्व करता है. द्रोणाचार्य अवार्ड मिळाला पाहिजे. लोवेलिनाच्या कोचला हीच तिची अपेक्षा आहे, हीच तिची खरं गुरुदक्षिणा असणार आहे. न्यूज 18 लोकमतसाठी संजय दुधाने, टोकियो ऑलिम्पिक, जपान.
आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र या दरम्यानची एखादी बातमी अर्थात आत्ताचा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला जर पुन्हा पाहायचा असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका आणि इतरही नियम पाळा, जेणेकरून लवकरात लवकर आपण कोरोनाला हद्दपार करू शकू. बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.